आपण चाललोय खरं, जरा विचार करायला पाहिजे बरं काय. कसला? असं एखादं काम बघितलं पाहिजे की जास्त पैसे मिळतील जरा एकाच कामात, आहे की नाही? विचार तर करावाच लागणार. काय झालं? वाचलं काय? 25,000चं पहिलं बक्षीस आहे बघ. आपण विचार करत होतो आणि लगेच मार्ग बी गावला. हो का? अगं बाई, नाही म्हणजे अक्षराला फोन लावत होते हो मी खूप दिवसापासून. ती फोनच उचलत नव्हती. मला काळजी वाटली हो, म्हणून मी तुम्हाला फोन लावला. हा अहो नगा 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 काळजी करू. दोघं एकदम मजेत आहेत बघा. होय, अहो येतील की आता रीत संपून. अहो कळवायला हवंय ना आम्हाला. मग आता परत फोन करून बघा की. नाही नाही, म्हणजे मी करणारच आहे ना, फोन करणारच आहे मी. आता लावतेच तिला फोन. हो पण तुम्हीच सांगा, ह्या अशा गोष्टी कळवायला नकोत का आम्हाला? अहो हे समज इतक्या घाई गडबडीत झालं म्हणावं. इसरले असत्याल, कुणाला सांगायला मिळालं नसेल बघा त्यांना. त्यांच्या मागं हेच याप असणार बघा. हे दिस कसं काढायचे, एवढ्या अटी आहेत, नियम आहेत, आणि तुम्ही उगाच काळजी करत बसाल म्हणताना फोन नसेल केला बघा. नाही नाही, ते बरोबर आहे, पण आई वडिलांना कळवायला पाहिजे ना. अहो कारण कुणाची मदत घ्यायची नव्हती. तुम्ही मागं लागला असता, आमच्याकडे येऊन राहावा, मी डबा पाठवते म्हणताना सांगितलं नसेल बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, एकदम मजेत राहतात बघा. हो, आमचा अधिपती काय, तुमची लेक काय, दोघं बी एकदम खमके आहेत बघा. नाही, कसली बी परिस्थिती येऊ दे, दोघं बी तोंड देऊन बाहेर पडणार. हो हो हो, नाही म्हणजे काय, मान्यच आहे मला, दोघही वाघ आहेत, अगदी वाघ. आणि कसं आहे ना, असे सगळे अनुभव संसारात आले की संसारही कसा कणखर बनतो नाही का? कसं नवीन नवीन संसार आहे त्यांचा, चांगला आहे. म्हणजे असे अनुभव आलेले चांगलेच आहेत म्हणा तसे. आता कसं बोललात? अहो त्याच्यासाठीच तर ही रीत आहे या घराण्याची. अनुभवीला जे सांगितलं ना व तेच तुम्हाला बी सांगते. अहो हे 10 दिवस कसं जात्याल ते कळणार बी नाहीत बघा. आणि एक सांगते, ते घरी आले ना व का या समजे भेटाया. हो हो, म्हणजे काय, येणारच ना, आम्ही येणारच, भेटायला येणार. चालेल, ठेवते मग मी फोन. हा गाय बाय. हो हो हो, मी लावते ना, फोन लावते अक्षराला. करा करा, हा बोला त्यांच्याशी. काय ग, काय झालं? अगं कसला विचार करतेस एवढा? अधिपती, हे हा कसला मार्ग आहे? आपण काम शोधायला निघालोय, कुस्ती खेळायला नाही. पैसे हवेत आपल्याला, पण हे असं काहीतरी करू नको. का असं काहीतरी म्हणजे? अहो ह्याला काय होतंय? हेच तर मार्ग आहे, भव्य कुस्ती स्पर्धा. तिचे हार्ड मार्ग काय? हा कसला मार्ग आहे? कुस्तीतून कसे पैसे मिळवणार आपण? आणि मुळात तुमचा काही संबंध आहे का कुस्तीशी? नाही, उतरणार मी आखाड्यात, खेळणार कुस्ती, त्याला काय? तुम्ही कसे काय भाग घेणार? कसे खेळणार तुम्ही? तुम्हाला येते का कुस्ती? असं काय करायलाय मास्तर? कोल्हापूरची माती आहे, याच मातीतला जन्म आहे की आमचा बी. या मातीचाच गुण आहे हो कुस्ती. तो गुण आम्हाला बी लागलायच की. लहानपणी खेळलोय आम्ही कुस्ती, म्हणजे लई माहित नाही पण अगदीच माहित नाही असं बी नाही. खेळतो मी. नाही नाही नाही, नको. हे असलं काहीतरी कुस्ती वगैरे नको. चांगलं काम मिळेल आपल्याला, नको हे काय. नाही नाही, ओ मास्तरीनबाई थांबा जरा. दुसरं काय चांगलं काम? एका दिवसात 25,000 आपल्याला कोण देणार सांगा दुसरं? अहो एक वेळ आपल्याला पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण ही अशी रिस्क नको घ्यायला. आपण दुसरं काहीतरी काम करू, चला. अहो रिस्क कसली? खेळ आहे, कुस्ती आहे, एवढं काय? खेळ म्हणजे तुम्हाला सोपं वाटतंय का हे सगळं? तुम्ही कधी खेळलात का कुस्ती? काही झालं तुम्हाला, लागलं बिगलं, तुम्ही पडला तर? नको नको, नकोच ते आपल्याला. मला काय होत नाही हो. नाही म्हणजे नाही, प्लीज माझं ऐका हो. आपण दुसरं काहीतरी काम बघूया, दोघांनाही करता येईल असं काम बघूया. तसं बी करूया, काय हरकत नाही. पण आता बघा, आता करतोयच की आपण छोटी मोठी कामं. किती पैसे मिळतात दिवसाला? 1000, 2000, 2500, 3000. चला डोसक्यावरनं पाणी. परत दुसऱ्या दिवशी उठून हेच प्रश्न असतो, आता आजचा दिवस कसा रेटायचा, काय खायचं? तसं नको ना, एक घाव दोन तुकडे करूया. 25,000 मिळतील,
परत पैसे कमवायची गरज नाही, निवांत ऐक नाही. नाही नाही नको. हे बघा ऐका, आम्ही मुलांना सांगतो थेंबे थेंबे तळे साचे, तसंच असायला हवं सगळं. आपण असं काही एकदम करायला गेलो ना की अंगाशी येतं. नको प्लीज ऐका माझं. चला. नाही नाही थांबा थांबा थांबा, ऐका ऐका, काय अंगाशी बिंगाशी येणार नाही. तुमचा विश्वास आहे ना हो आमच्यावर. मी तुम्हाला घरातून बाहेर पडताना काय म्हणलं होतं? अंबाबाईचा आशीर्वाद, तुमची साथ आणि डोसकर आईसाहेबांचा हात, बास. कुठल्या बी पैलवानाला लोळू तुम्ही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमची साथ आहे का नाही फक्त? आहे पण नको. पण मी काय नाही आता पण मी काय नाही. तुम्ही आमची काळजी करू नका सा. तुम्ही घरातून बाहेर पडताना ते 4 वाजता सूर्यवंशीला काय म्हणत होता? आमच्यावर विश्वास ठेवा. विश्वास आता तोच विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवा. आपण करूया सगळं नीट. आत्ताच जाऊन नोंदणी करूया. मला माहिती आहे ते मैदान कुठे आहे. चला माझ्या संग पडतो. चला चला हो चला. अहो अगं कमालच आहे की अशी काही त्यांच्या घरात रीत असेल. हे जर आधी माहिती असतं ना तर कदाचित काय करणार होतो आपण? गेलेत ते बाहेर, पाळतायत रे. टेन्शन तर येणारच ना. पण विद्या, काही म्हणा, हे सगळं इंटरेस्टिंग आहे एकदम. नाही ते बरोबर आहे, पण कसली कुठे रीत असते मी तरी ऐकलं नव्हतं बाबा. आजी काय म्हणत होत्या? त्यांचा काही संपर्क झाला का अक्षरा आणि अधिपतीरावांशी? हो झाला, त्यांच्याकडूनच कळालंय. कुठेतरी एक खोली घेतली आहे म्हणे. म्हणजे चांगलं चाललंय दोघांचं. मजेत राहत आहेत म्हणे त्या खोलीत दोघं. वा वा वा. अगं आपल्या अक्षरा काय जिथे जाईल ना तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेते मग. अक्षरा आहे बरोबर आहे, पण आपले जावाई बापू पण आहेत, त्यांचंही कौतुक करा. अगं मला दोघांचंही कौतुक आहे, पण अक्षराचा ना मला खूप अभिमान वाटला. पण मी खरं सांगू का, हो अधिपतीराव अक्षरा बरोबर आहेत ना, मग कसलीच काळजी करण्याची गरज नाही आपल्याला. कळतंय ना? हो कळतंय मला. मी अजिबात टेन्शन घेणार नाही. तू काळजीच करू नकोस. अगं आपल्या अक्षराला ना नवीन नवीन गोष्टी करायची आवड आहेच. आणि आतापर्यंत आयुष्यात ज्या गोष्टी तिने केल्या नाहीत त्या तिला करायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे मला ना तिचं खूप कौतुक आणि अभिमान वाटतोय. हो पण सुरुवातीला कळालं ना तेव्हा मला हुरहुर लागली हो, काळजी वाटली. पण आपल्या अक्षराकडे ना शिकवण्याची आणि शिकण्याची जिद्द आहे. मला आत्मविश्वास आहे या सगळ्या परिस्थितीतून ना ती तावून सुलाखून बाहेर पडेल बघा. ताई बोलवलंस? तू घरात कशी काय? म्हणजे मग कुठे जाऊ? दुर्गे, आम्ही आता रोज रातच्याला तुझ्यासाठी बदाम भिजत घालतो. म्हणजे काय, सकाळी उठून बदाम खात जा, स्मरणशक्ती चांगली होईल तुझी. सॉरी ताई, अगं मला खरंच काय बी आठवना. तू काही काम सांगितलं होतंस काय? बदामाचा बुकानच भरला पाहिजे. अगं तुला सुनबाईंवर नजर ठेवायला सांगितलं होतं आम्ही. अर वय की वय की काय ते कोण ठेवणार? अधिपतींवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण सुनबाईंचा काय नेम नाही. अधिपतींसमोर रीत पाळल्याचं नाटक करत्याल, हा कुणाची मदत बिदत न घेण्याचं नाटक करत्याल, पण त्यांच्या पाठीमागं काय करत्याल ते काय सांगता येणार नाही. वय वय ताई, खरंय बघ तुझं. म्हणजे मला का नाही तसंच वाटायलंय. त्यांचे आई वडील, त्यांना फोन करून काय मदत घेतली का बघ जरा. तसं बी मोठे मालक गेलेच होते त्यांना मदत करायला, पण अधिपती होते त्यामुळे त्यांनी काही मदत घेतली नाही. पण त्यांच्या पाठीमागं काही मदत घेतली का बघ. तसं बी मोठ्या मालकांना त्यांचा लय पोळका आहे. ताई मी काय म्हणते, आपण का नाही अशा संधीची वाट बघूयात. म्हणजे तिनं का नाही कुणाकडनं तरी मदत घ्यावी. आपण असं काहीतरी करू की, म्हणजे का नाही तिनं रीत मोडली म्हणून तिला झापायचं सोडताई, घरातच घ्यायचं नाही तिला. म्हणजे तिला सांगायचं का तू परीक्षेत फेल झाली आणि तुला ऐकीचीच नाही अधिपतींची बायको होण्याची. हा म्हणजे अधिपती बी काय बी बोलणार नाही बघ, म्हणजे बोलूच शकणार नाही ते. एक नंबर काम होईल बघ ताई. एक नंबर काम व्हायला आपल्याला काहीतरी करायला लागेल का नाही? हा वय वय. इथं राहून कसं करता येईल? महाल की जरा ते कुठं आहे ते तुला चांगलंच माहित आहे. मग जाऊन बघ तिकडं. हा इथं राहून आम्ही काय करायचं आणि काय नाही हे सांगत बसू नगस. एक एक गोष्ट सांगायला लागते तुम्हाला. स्वतःचं डोसकं म्हणून काही चालवायचंच नाही. अगं ताई ते तुझं चालतंय ना.
म्हणून आमचं चालतच नाही होय. जा आता. बाय. मम्मी आदिपतीच्या खोलीला लॉक आहे बघितलंच नव तू. वय अगं आपण कुठं हुडकत बसणार त्यांना. आपण काय CID आहे वय. बाई गप्प बस की जरा. चल गप चल. ए मम्मी अख्ख्या कोल्हापुरात आपण दोघींनीच हुडकायचं वय त्यांना. अगो त्या मावशीकडे एवढा बक्कळ पैसा आहे. तिला सांग की माणसांना कामाला लावायला. आता ही हुडका हुडकीची काम आपण करत बसायची वय मम्मी. अगं हे चमचे जरा थांब. अगं फक्त ताईनं सांगितले म्हणून नाही नजर ठेवायची आहे. त्या मास्तरडीवर मला बी नजर ठेवायची. तुला कशापाई नजर ठेवायची तिच्यावर. अगं ती मास्तरडी परीक्षेत चुकली तर ताई तिला नापास नाही का करणार. अगं तिला चांगलं झापल आणि ह्याच्यात फायदा कोणाचा आहे. आपला फायदा आहे. चल हुडकू त्यांना. चल चलचे ते बघ ती दोघं. अगं पर हे कुस्तीच्या मैदानाकडे कुठे चालल्यात. हॅलो 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 हॅलो. हे बघा सगळ्या प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्या. प्रेक्षकांनी आपापल्या जागेवर लवकरात लवकर बसून द्या. आता लवकरच कुस्तीची मॅच सुरू होणार आहे. ऐका माझं. प्रेक्षकांनी लक्ष द्या. हे बसून द्या मामा. हो मामा बसून द्या. काका बसा. पहिल्या फेरीतील पैलवानांनी तयारीत राहायचं आहे. मी आमच्या स्पर्धेच्या पंचांना विनंती करत आहे त्यांनी मैदानात यावे. जे स्पर्धक ऐनवेळी या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक आहे त्या स्पर्धकांनी मंचाच्या डाव्या बाजूला नाव नोंदणी सुरू आहे. तरी कृपया सर्व स्पर्धकांनी आपापली नाव नोंदणी करून घ्यावी. लक्षात घ्या हा खुला गट असणार आहे. ऐका ना तुम्ही परत एकदा विचार करा असं मला वाटतंय. शुअर आहात का तुम्ही. 100% शुअर आहे. अहो उलट हे सगळं बघून का नाही मला काय म्हणतात ते पुरणपोळीचं स्फुरण खतरनाक स्फुरण चढ. खरंच तर हे माहोल लई दिवसांनी बघाले हो. तालमीचा मजा येणार आहे. आता पक्क ठरलं मैदानात उतरायचं. काय वाटेल ते झालं तरी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणार मी. बघा तुम्ही. चला सगळ्यांची नाव नोंदणी झाली का. सगळे तयार आहेत का. सरकार बसा. आपल्या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सरकार. अरे वा. स्पॉन्सर सुद्धा चांगले मिळालेत. हम्म. खरं तर जास्तीत जास्त पैलवानांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी आमची इच्छा होती. त्यामुळे ऐनवेळी येणाऱ्यांची सुद्धा आपण नोंदणी करत आहोत सरकार. यावर्षी महिलांची सुद्धा आम्ही कुस्ती स्पर्धा भरवणार आहे. असं तसं इकडे यायचं कारण म्हणजे तुम्ही आमच्या तालीम संघाला आणि कुस्तीगरांना नेहमीच मदत करत असता. त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. अहो त्यात काय एवढं. आम्ही जे काय करतो ते या मातीवरचं आमचं जे प्रेम आहे त्याच्यासाठी करतो. अहो आपल्या कोल्हापुरातले खेळाडू पुढे गेले तर आपल्या देशाचं नाव मोठं करणार का नाही आणि अभिमान आपल्या सगळ्यांनाच वाटणार का नाही. सरकार एक विनंती करायची होती. बोला की. आजच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपल्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या. प्लीज नाही म्हणू नका सरकार. माफ करा बरं का. ऐनवेळी तुम्हाला सांगतोय. काय गडबडीत नियोजन झालं त्यामुळे तुम्हाला कळवता आलं नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष घरीच आलो तुम्हाला सांगायला. असू दे हो. त्यात काय एवढं. तुम्ही घरचीच माणसं आहेसा. आणि गेल्या वर्षीच्या तुमच्या स्पर्धेबद्दल आम्ही लई ऐकलं होतं आणि चांगलंच ऐकलं होतं. असं ऐकलं होतं की स्पर्धा लई रंगली होती. यंदा पण स्पर्धा रंगल असं वाटतंय आम्हाला. हीच अपेक्षा आहे आमची. हा पण मग स्पर्धक कोण कोण आहेत ह्या वेळेस. सर्व नाव नोंदणी झाली का. अहो सगळी नाव नोंदणी झाली बघा. ते चीफ गेस्ट केव्हा येणार आहेत. अहो ते बरोबर बक्षीस वितरणाच्या वेळेस येणार आहेत. बरं तुम्ही काळजी करू नका. चला. तुम्ही खरंच शुअर आहात ना. हो आहे शुअर. अरे सरकार नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो तुम्ही इकडे कुठं.
अहो. अहो बरं झालं तुम्ही इथे आलात. आता तुमच्या हस्तेच कार्यक्रमाला सुरुवात करू. ए सरकार असते पाणी आण. नाही थांबा तुषारराव, असलं काय करू नका, थांबा जरा. अहो करू नका म्हणजे अहो आम्हाला कळलं असतं तर अजून जंगी स्वागत केलं असतं. नाही स्वागत बिगताची काय गरज नाही, तेच सांगालोय. बाकी कुठल्या स्पर्धकाचं असं स्वागत केलं का तुम्ही? म्हणजे अहो कुस्ती बघायला नाही, खेळायला आलोय मी. काय तुम्ही खेळणार कुस्ती? हा कधी बघी ते दोघं तिकडं. अहो खरंच की का? होय 100% खरं तर. नाव नोंदणी चालू आहे ना, खुला गट आहे ना. होय नोंदवून घ्या आमचं नाव, उतरतो मैदानात. अहो काय चेष्टा करता की काय? असली चेष्टा कशाला करू तुषारराव, खरंच नाव नोंदवून घ्या. बरोबर. आता खरी मजा येणार बरं काय. म्हणजे आजवर कपडे धुतले, इस्त्र्या केल्या, गाड्या घातल्या. आता मातीत लोळायचं आणि लोळवायचं, बोकणाच चिखलात धुराण पाण्यात आग. आता 10 दिवसातलं हे सगळ्यात मोठं चॅलेंज बघा तुम्ही. हे मात्र खरं मोठं चॅलेंज तर आहेच. मी ही अशी कुस्तीची स्पर्धा कधी बघितली नाही हो. बघितले नाही ना, आता बघा. मम्मी हा? ते काय म्हणाले ऐकलंस का? अगं मला काय बी ऐका येईना. काय म्हणाले? अगं अधिपती म्हणतायत का ते स्पर्धेत भाग घेणार आहेत. काय सांगालीस? मग काय तर. आता काय बी होऊन दे, आता सुट्टी देत नसतो. आजवर एवढा शेतात घाम गाळलाय, आता इथं कुस्तीच्या मैदानात घाम गाळायचा. काय बी होऊ दे, ही कुस्ती जिंकून बक्षिसाची रक्कम मी तुमच्या हातात ठेवणार म्हणजे ठेवणार. बघा तुम्ही ठरवलंय म्हणून मी काही बोलत नाही, पण टेन्शन आलंय हो. काय टेन्शन घेऊ नका, विश्वास ठेवा. हो पण तुम्ही सांभाळून खेळा हा प्लीज. नीट शांतपणे खेळा आणि काही जर वाटलं ना तुम्हाला तर तसेच निघून या मैदानात. ओके. मला हे समजा ताईला कळवाय पाहिजे. हा कळू कळू. तुम्हाला गॅरंटी नाही काय मी जिंकीन की नाही त्याची? उलट मला तुमच्यापेक्षा तुमच्या समोरच्या पैलवानाची जास्त काळजी आहे. हा तर अहो खरंच मला खात्री आहे तुम्ही जिंकणार. असं किती म्हटलं तरी थोडस टेन्शन येतच ना. टेन्शन घेऊ नका, तुम्ही सांगाय ना आमच्या, आम्ही जिंकणार. हे बघा सरकार, पूर्ण स्पर्धकांची लिस्ट आहे, फाईलच घेऊन आलोय. सरकार, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना, काय मैदानात तिकडे नोंदणी सुरू आहे, त्यामुळे ती नावे आपल्याला मैदानात गेल्यावरच कळतील. यातले कोणी गुणवान आणि गरजू असतील का नाही त्यांची एक यादी काढा. त्यांना जर काही मदत करता आली तर आम्हाला लय आनंद होईल. जरा एक महत्वाचा फोन आहे. हा तर आमच्याकडनं जी काही मदत करता येईल ती करू आम्ही. हा तर आम्ही येतो कार्यक्रमाला. हा नक्की येणार. वा पुढे तुम्ही. ठीक आहे सरकार, आभारी आहे. हो हो आभारी आहोत. बोल ग. हॅलो ताई. जरा दम निघन हवंय तुला. अगं तुला माहिती का मी काय बघायला इकडं? अगं ये फोनवर आमच्या कानाचे पडदे फाडणार आहेस का काय? जरा हळू बोल. हा बोल, काय झालं? अगं ताई, कधी बी स्वप्नात बी विचार केला नसल ना तू ना म्या असं घडलं इकडं. म्हणजे नमनाला घडाभर तेल कशाला? कशाला उगीच आमचं बीपी वाढवतेस? सांग की काय झालंय ते. अगं ताई, आज का नाही कोल्हापुरात ते कुस्तीची स्पर्धा भरवल्या. हा आणि तुला माहिती का कुणी भाग घेतलाय ते? कुणी? अगं आपल्या अधिपतीने भाग घेतलाय. काय? होय. अगं ताई, या कुस्तीच्या स्पर्धेत का नाही जिंकल्यावर 25,000चं बक्षीस आहे म्हण. त्यासाठीच अधिपतीने या कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतला असेल बघ. अगं तर या मास्तरडीला काय अक्कल आहे का नाही? स्वतःला काही बी कष्ट न ग, त्रास न ग. नवऱ्याला कसा बळीचा बकरा बनविलाय बघ. ताई तुला सांगू, तिनं का नाही पैशासाठीच उतरवलं असणार आहे बघ अधिपतीसनी. अगं ही कुस्ती खेळणं म्हणजे काय सोपं काम आहे वय? अगं अधिपती कधी तर आखाड्यात उतरलेत का सांग बघू? अगं तुला सांगू, एकशे बडकूर एक पैलवान आहे तिथं.
आता अधिपतीला काय झालं बिलं तर मास्तरडीला कुठे काय होतंय काय नाही तिला काय बी पडलेलंच नाही बघ अधिपतीचं तिनंच ढकललं असेल बघ या कुस्तीच्या स्पर्धेत त्यासनी पण दुर्गे तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस ते तिकडच गेलेत. अगं वय ताई त्या हितच आहे माझ्या डोळ्यासमोर आहेत ते अगं त्यांची का नाही इच्छाच दिसना झाल्या तरी बी ती का नाही अधिपतीसनी पुढे जा खेळा कुस्ती खेळा म्हणून करायला आणि त्यांच्यात का नाही वादावादी बी झाल्या अधिपती कुणाचं ऐकणार मास्तरडीचं ऐकलं अगं त्यांनी तुला माहित आहे ना व ते एकदा कुणाचं ऐकलं की ऐकायलाच लागतात आणि त्याच्यात त्या मास्तरडीनं त्यांच्यावर केलंय गारूड मग तर झालंच. अगं ताई त्यांचा स्वभाव बी तुझ्यासारखाच आहे ना व एकदा काय काम हातात घेतलं का ते पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही. पर ताई तू काय बी काळजी करू नका बरं का आता त्यांनी कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतलाय म्हणल्यावर ते जिंकणारच बघ. एकदा का ते जिंकले का त्यांच्या हातात पैसा येईल हा मग 10 दिवस आरामात राहतील किती बाहेर. नाही 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 असं होता कामा नाही. काय बी झालं तरी त्यांच्या हातात ते पैसे पडता कामा नाहीत. काही करून ते स्पर्धा जिंकणार नाहीत अशी व्यवस्था कर. एकदम बराबर बोललीस बघ ताई तू माझ्या मनातलं ओळखलंच बघ. पण एक ध्यानात ठेव दुर्गे हा याच्यात अधिपतींना कसला बी त्रास होता कामा नाही. त्यांना दुखापत होता कामा नाही त्याची काळजी घ्यायची. अगं भय ताई अगं तुझ्या एवढीच आमासनी बी काळजी आहे की त्यांची हा आम्ही का नाही करतो सुमडीत करतो काय ते हा तू काय बी काळजी करू नकस. चालतंय आम्ही यायलोय तिकडं पोचू थोड्या वेळाने. वय ठीक आहे. अधिपती कुस्तीच्या स्पर्धेत उतरलेत.